श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जावो, हीच मी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. मंडळी, 18 जानेवारी 2026 रविवार या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या. हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला अत्यंत पवित्र, फलदायी आणि प्रभावशाली दिवस मानला जातो. या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा थेट आपल्या जीवनावर, आपल्या मनावर, आपल्या घरावर आणि आपल्या भवितव्यावर होत असतो. म्हणूनच मौनी अमावस्येचा दिवस हा साधा दिवस नसून आत्मशुद्धी, मनशुद्धी आणि कर्मशुद्धीचा दिवस मानला जातो. मंडळी, मौनी अमावस्या हा माघ महिन्यात येणारा अमावस्येचा दिवस असतो आणि या दिवशी मौन पाळण्याला विशेष महत्त्व आहे. मौन म्हणजे केवळ बोलणं बंद ठेवणं नाही, तर मन, वाणी आणि विचार यांना शांत ठेवणं. पुराणांमध्ये सांगितले आहे की या दिवशी देवता, ऋषी, पितृ आणि अदृश्य शक्ती पृथ्वी लोकावर विशेष प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे या दिवशी जर आपण चुकीची कृत्य केली, वाईट विचार केले, वादविवाद केले, तर त्याचे दुष्परिणाम खूप लवकर आणि तीव्र स्वरूपात दिसून येतात. आणि जर या दिवशी आपण चांगले विचार, नामस्मरण, दान, सेवा आणि योग्य उपाय केले, तर त्याचे शुभ फळ आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत राहते. शास्त्रानुसार मौनी अमावस्या हा दिवस काही अंशी अशुभ काळ मानला जातो, कारण या दिवशी नकारात्मक लहरींचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन कामाची सुरुवात करणे, साखरपुडा, लग्नाची बोलणी, गृहप्रवेश किंवा कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळले जाते. तसेच या दिवशी शक्यतो लांबचा प्रवास करू नये असेही सांगितले जाते. जुने लोक सांगतात की मौनी अमावस्येच्या दिवशी प्रवासात अडथळे, अपघात किंवा अनावश्यक त्रास होऊ शकतो. म्हणून या दिवशी घरीच राहून विश्रांती करावी, देवांचे नामस्मरण करावे आणि मन शांत ठेवावे. मंडळी, मौनी अमावस्येच्या दिवशी केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे किंवा केस धुणे हेही वर्ज्य मानले जाते. कारण या दिवशी आपल्या शरीरातील ऊर्जा सूक्ष्म पातळीवर कार्यरत असते आणि अशा गोष्टी केल्याने ती ऊर्जा विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम आरोग्यावर, मनावर आणि विचारांवर होतो. तसेच या दिवशी घरामध्ये वादविवाद, कटकट, भांडण, अपशब्द बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे. कारण या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा खूप वेगाने वाढते आणि त्याचा परिणाम वर्षभर घरामध्ये अशांततेच्या रूपाने दिसून येतो. विशेषतः महिलांनी मौनी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यावी असे शास्त्र सांगते. या दिवशी महिलांनी सकाळी उठल्यानंतर वेणी घालावी, मोकळ्या केसांनी घरातील काम करू नये, घरातील कचरा बाहेर टाकणे शक्यतो टाळावे, कारण असे केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते. आपल्या गावाकडील आजी आजोबा किंवा जुने लोक आजही या प्रथा श्रद्धेने पाळतात, कारण त्यांनी त्याचे परिणाम अनुभवलेले असतात. म्हणून आपल्यालाही शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळायला हव्यात. मंडळी, मौनी अमावस्या हा दिवस शांत राहण्याचा, अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. या दिवशी जितके तुम्ही शांत, संयमी आणि सकारात्मक राहाल, तितकी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी होत जाते. या दिवशी केलेले वाईट कर्म तुम्हाला संपूर्ण वर्षभर त्रास देऊ शकते आणि केलेले चांगले कर्म तुम्हाला वर्षभर संरक्षण देते. म्हणून या दिवशी कोणतेही वाईट कृत्य करू नका, कुणाबद्दलही वाईट बोलू नका आणि शक्य तितके मौन पाळण्याचा प्रयत्न करा. मंडळी, मौनी अमावस्येचा दिवस हा नजरबाधा, नकारात्मकता, दरिद्रता, शत्रुबाधा आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे. हा उपाय
जर तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी केला तर घरातील कटकटी, भांडणे, आर्थिक अडचणी, नजरबाधा आणि नकारात्मक ऊर्जा खूप लवकर कमी होतात. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच उपयुक्त आणि श्रद्धेवर आधारित व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. मंडळी, हा उपाय तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत करायचा आहे, कारण हा काळ उपायांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय करण्याआधी तुमच्या देवघरामध्ये दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि थोडा वेळ शांतपणे बसा. मनामध्ये कोणताही राग, द्वेष किंवा अस्वस्थता ठेवू नका. या उपायासाठी तुम्हाला एक साधं लिंबू घ्यायचं आहे. लिंबू घेताना लक्षात ठेवा की त्यावर उभ्या रेषा नसाव्यात. साधं पिवळसर किंवा हिरवट लिंबू घ्या. हे लिंबू उजव्या हातात घेऊन देवघरासमोर बसा आणि मनात श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करा. त्यानंतर हे लिंबू घरातील प्रत्येक भिंतीला हलकेच स्पर्श करा. असे करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात किंवा हरू आवाजात जप करत राहा. कारण आपल्या घरामध्ये वास्तुदेवता वास करत असते आणि आपण जे बोलतो, जे करतो त्याचा परिणाम घरावर होत असतो. यानंतर हे लिंबू मुख्य प्रवेशद्वाराजवळ घ्या आणि उंबरठ्याच्या मधोमध ठेवा. घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा दिशेने 7 वेळा लिंबू फिरवा. त्यानंतर घराबाहेर जाऊन त्या लिंबाच्या 4 फोडी करा आणि 4ही दिशांना फेकून द्या. फोडी फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका. सरळ घरात या, हात पाय धुवा आणि देवाला नमस्कार करा. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका, मध्येच कुठे थांबू नका. पूर्ण लक्ष फक्त नामस्मरणावर ठेवा. मंडळी, लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अद्भुत शक्ती असते. म्हणूनच अमावस्येला किंवा विशेष दिवशी लिंबू मिरचीचा उपयोग केला जातो. मौनी अमावस्येला हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता लवकर दूर होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. तसेच जर तुमच्या घरात लहान मुलं सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना वारंवार नजर लागत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करता येतो. प्रत्येक मुलासाठी वेगळं लिंबू घ्या आणि ते लिंबू डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा. त्यानंतर ते लिंबू गॅसवर किंवा चुलीवर जाळा. लिंबू कसा जळतो यावरून नजरदोष किती आहे हे समजते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय श्रद्धेने आणि शांत मनाने करा. मंडळी, आज मौनी अमावस्येला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा नक्की लावा. दिव्याच्या प्रकाशामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. तसेच 2 कापूरवड्या जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तर मंडळी, मौनी अमावस्येच्या या पवित्र दिवशी ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच श्रद्धेवर आधारित माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.